नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यात तोंडी लावण्यासाठी काहीतरी करावंच लागतं. तर त्यासाठी आता इथे मी थोडंसं बीट घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाजर घ्यायचं आहे, वाटाणे घ्यायचे आहेत, काकडी घ्यायची आहे आणि फ्लावर घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे तुम्ही हे कमी जास्त घेऊ शकता. आता हे स्वच्छ धुवून निवडून घ्यायचं आहे. सुरुवातीला फ्लावर हा आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजमध्ये चिरून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जसा फ्लावर खायला आवडतो त्याप्रमाणे हे चिरून घ्यायचं आहे. फ्लावर आता चिरून झालेला आहे आणि वाटाणा हा आता सोलून घ्यायचा आहे. यासाठी वाटाणा हा एकदम कोवळा असा घ्या, म्हणजे खाताना एकदम गोड असा लागतो. इथे काकडी, बीट आणि जे गाजर आहे, कांदा आहे, त्याची सर्व सालं मी ही काढून घेतलेली आहे. उभ्या फोडी चिरून ह्या खूप छान अशा खाताना लागतात. तर तुम्ही याच्या चकत्यासुद्धा अशा करू शकता, पण मी इथे आता याप्रमाणे अशा बारीक उभ्या अशा फोडी करून घेणार आहे. हे पहा, याप्रमाणे. इथे बीटसुद्धा असं उभंच मी चिरून घेतलेलं आहे आणि इथे कांद्याच्या याप्रमाणे पाकळ्या करून घ्यायच्या आहे किंवा उभाही कांदा तुम्ही इथे चिरून घेऊ शकता. आता इथे सर्व गोष्टी याप्रमाणे मी चिरून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता आवडीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. मिठाचा वापर इथे तुम्ही कमीसुद्धा करू शकता, कारण आपल्याला हे 4-5 दिवसांसाठीच बनवायचं आहे, त्याच्यामुळे मीठ हे कमी घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे हिंग घ्यायचं आहे. हिंगानंतर हळद घ्यायची आहे. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं आहे आणि 2 चमचे लोणचे मसाला घ्यायचा आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर आता हेही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. हे पहा, याप्रमाणे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर हा सर्व मसाला यावर घालून घ्यायचा आहे आणि तोही हाताने किंवा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला 2 लिंबाचा रस यामध्ये पिळून घालायचा आहे. इथे आता 2 लिंब पिळून झालेली आहे आणि पिळून झाल्यानंतर परत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता सगळ्या शेवटी काय करायचं आहे, 2 चमचे किंवा 2 पळ्या तेल घ्यायचं आहे. एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि 2 चमचे मोहरीची फोडणी घालायची आहे. त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आणि हे तेल, ही फोडणी कोमट झाली की आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. आता ही फोडणी थंड झालेली आहे, कोमट झालेली आहे आणि आता ही यावर आता घालून घ्यायची आहे आणि परत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. आणि एखाद्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बरणीसुद्धा तुम्ही ही ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये हे सहज 8 दिवस टिकलं जातं. जास्त दिवस टिकत नाही, पण 8 दिवसासाठी हे करकरीत लोणचं कधी पण तुम्ही करू शकता. एकदम छान असं लागतं आणि एकदम करकरीत राहतं संपेपर्यंत. आणि उन्हाळ्यामध्ये जेवणाची चव वाढवणारं हे लोणचं आहे. तुम्ही याला सॅलडसुद्धा म्हणू शकता. मुलं जर बीट, गाजर, कांदा आणि काकडी खात नसतील तर तुम्ही या प्रकारे हे लोणचं बनवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पौष्टिक लोणचं हे अवश्य बनवा.